हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आज आपण इकॉनॉमिक्समधला पुढचा एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलो आहे. तुम्हाला समोर दिसत असेल मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र. मागे काही महिन्यांपूर्वी आयोगाने जो सिलेबस बदलला आहे, विशेषतः कंबाईनबद्दल. राज्यसेवेला तर ऑलरेडी होता, त्यातही राज्यसेवेला मुख्य परीक्षेला याचं स्पेशल वेटेज होतं, पण आता कंबाईनच्याही मुख्य परीक्षेला हे आणलेलं आहे. त्याच्यात समग्रलक्षी अर्थशास्त्र असा शब्द तुम्हाला पाहायला मिळेल. बरेच विद्यार्थ्यांना तिथं हा प्रॉब्लेम आला की एक्झॅक्टली हा नेमका टॉपिक कुठला आहे आणि तो कशातून करायचा, त्या टॉपिकमध्ये नेमकं येतं काय. यासाठी तुम्हाला अर्थशास्त्राचे जे दोन ब्रँच आहेत या माहिती पाहिजेत. त्या दोन ब्रँच म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र. तुम्ही इतर विषयांचा जसा अभ्यास करता, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, त्यात तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन, प्राचीन यासाठी डिवायडेशन करता. तुम्ही भूगोलात गेलात तर सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल. विज्ञानात गेलात तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, राईट. इन द सेम वे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तसाच अभ्यास आहे. दोन ब्रँचमध्ये डिवाइड केलेला आहे. त्या दोन ब्रँच म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो. हे बेसिकच ज्यावेळेला आपल्याला कळतं तेव्हा सिलेबसमध्ये तो पॉईंट डिकोड होतो की आयोगाने नेमकं समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे टाकलं काय आणि त्याला असं कुठं वेगळं काही वेटेज आहे का, तो टॉपिक आहे कारण तो कशातून करायचा. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तेव्हा मिळतील जेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर असेल. सो लेट स्टार्ट. मायक्रो आणि मॅक्रो. जनरली याची डेफिनेशन तुम्हाला आधी सांगतो. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच ज्यावेळेला आपण आर्थिक घटक हे विचारात घेतो आणि ते एकदम सूक्ष्म लेवलला विचारात घेतो, म्हणजेच छोट्या किंवा लहानातील लहान आर्थिक घटकाचा ज्यावेळेला अभ्यास करतो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. त्याच्या पुढं जेव्हा आपण केवळ छोट्या आर्थिक घटकाचा अभ्यास न करता व्यापक किंवा समग्रपणे आर्थिक घटकांचा अभ्यास करतो तेव्हा त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतो. इथे तुम्हाला मराठीत पण लिहून देतो. हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, हे समग्र अर्थशास्त्र आहे. आता जी डेफिनेशन सांगितली ती एकदमच टेक्निकल होती, पुस्तकी लँग्वेजमध्ये होती, कदाचित बऱ्याच जणांना कळालं नसेल. आता अजून सोप्या पद्धतीने सांगतो. उदाहरण देतो. ज्यावेळेला हे एक समजा पूर्ण अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे सगळे घटक आहेत. समग्रपणे संपूर्णपणे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजेच काय, समग्र अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. क्लिअर. आता एवढ्या सगळ्या समग्रपणे अर्थशास्त्राचा अभ्यास न करता केवळ कुठला तरी एक घटक छोटा विचारात घेतला आणि तेव्हा त्या आर्थिक घटकाचा अभ्यास केल्यावर काय म्हणायचं, सूक्ष्म अर्थशास्त्र. अजूनही कळालं नसेल तर एक एक्झाम्पल देतो. उत्पन्न हा एकच आर्थिक घटक विचारात घेतला मी. मग ज्या वेळेला एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करतो किंवा एखादी छोटी संस्था असेल त्या संस्थेच्या उत्पन्नाचा अभ्यास करतो किंवा एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास करतो, दॅट इज पार्ट ऑफ सूक्ष्म अर्थशास्त्र, राईट. ॲट द सेम टाईम तुम्ही ज्या वेळेला एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता संपूर्ण देशाच्या उत्पन्नाचा अभ्यास करता, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करता, दॅट इज अ पार्ट ऑफ समग्र अर्थशास्त्र. इथं उत्पन्नामध्ये एक व्यक्ती येते, इंडिव्हिज्युअल, हे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. इथं राष्ट्रीय पातळीवर आपण उत्पन्न मोजतोय, त्याला राष्ट्रीय उत्पन्न, त्यालाच आपण GDP म्हणतो. इट इज अ पार्ट ऑफ समग्र अर्थशास्त्र. क्लिअर. दुसरं उदाहरण. एक ठराविक विशिष्ट वस्तू याच्या किमतीचा ज्यावेळेला अभ्यास करतो दॅट इज पार्ट ऑफ सूक्ष्म अर्थशास्त्र. पण देश पातळीवर काही ठराविक वस्तूंचा गट ज्यावेळेला करतो आपण, म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी, ज्याला आपण महागाई म्हणतो, देशात महागाई वाढली, कमी झाली, तेव्हा कुठली एकच वस्तू विचारात घेतो का आपण, नाही, ठराविक वस्तूंचा गट असतो. सो दॅट इज अ पार्ट ऑफ समग्र अर्थशास्त्र, म्हणजेच महागाई. क्लिअर. शॉर्ट बट स्वीट. आता तुम्हाला समग्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र दोघांची क्लिअर डिफरन्स जाणवला असेल. मला तुम्हाला पुढचा एक घटक महत्त्वाचा सांगायचा आहे, तो म्हणजे तुम्ही जर आता या दोघात नीट समजून घेतल्यानंतर तुम्हाला आता प्रश्न विचारला आणि ऑप्शन आहेत तुम्हाला 1 आणि 2 ऑप्शन. एक म्हणजे हा मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र. मी आता काही घटक तुम्हाला विचारतो, ते कुठे टाकायचे मला सांगा, 1 नंबरमध्ये का 2 नंबरमध्ये. GDP म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न कशाचा पार्ट आहे हा, चला उत्तर दिले असेल तुम्ही. इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. का, जेव्हा आपण एखाद्या आर्थिक घटकाचा अभ्यास राष्ट्रीय स्तरावर व्यापकपणे समग्रपणे अभ्यास करतो ते इकडं याच्यामध्ये येतं मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग राष्ट्रीय उत्पन्न आपल्या सिलेबसला टॉपिक आहे, तो कशाचा पार्ट आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आहे. आयोगाचा असा प्रश्न येऊन गेलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना खालीलपैकी कशाची आहे, समग्रलक्षी आहे, सूक्ष्मलक्षी आहे का काय. दिस इज युअर PYQ. आता डिकोड झाला का हा प्रश्न की आयोगाने विचारलेला आहे, पण नेमका तो कसा होता तो. पुढं मला सांगा. दारिद्र्य ही संकल्पना आपण राष्ट्रीय देश स्तरावर मोजतो ना, म्हणजेच दारिद्र्य हा टॉपिक आपला कुठला पार्ट आला, मॅक्रोचा. ॲट द सेम टाईम तुम्ही अजून एक टॉपिक घ्या, बेरोजगारी. आपण हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवर मोजतो, व्यापक स्वरूपात मोजतोय, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. महागाई हा घटक कशाचा आहे, तो परत राष्ट्रीय स्तरावर मोजतो, इकडंच आला. अर्थसंकल्प हे कशाचं आलं,
परत राष्ट्रीय स्तरावर देशपातळीवर हे असतं, म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स. व्यापक मोठ्या स्वरूपात सगळं ज्या वेळेला मोजतो ते सगळे एकंदरीत जर हे सगळे दिसतील पॉईंट तुम्हाला दिलेले, हे सगळे आपले टॉपिक आहेत सिलेबसचे. मग ते राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या, पूर्व घ्या किंवा मुख्य घ्या, ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात येते, आपल्या सिलेबसला जे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे, म्हणजे असा काही वेगळा टॉपिक नाही आहे. तुम्हाला ह्या एकूणच सगळ्या टॉपिकचा अभ्यास करणं म्हणजेच काय, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. ह्याच्यामध्ये LPG टॉपिक पण आला, ह्याच्यात परकीय टॉपिक पण आला, आयात निर्यात, देश पातळीवर पण बसतो ना. हा सगळा सिलेबस, सगळे टॉपिक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याच्यातील घटक आहेत, जे बऱ्याच विद्यार्थ्यांना लिटरली माहीत नव्हतं. आणि त्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची एवढी भीती निर्माण केली होती, सर हे काय नवीन आलं काय नाही. आज थोडी भीती कमी झाली आणि एक्झॅक्टली तुम्हाला तो कीवर्ड डिकोड झाला का, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र दुसरं काही करायचं नाही, तुम्हाला अख्खा आपला जो दिलेला सिलेबस आहे तोच करायचा आहे. मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, इंडिव्हिज्युअल लेवलला जे मी प्रश्न विचारला तुम्हाला, सूक्ष्म अर्थशास्त्रातील खालील कुठल्या बाबी विचारात घेतल्या जातात. वैयक्तिक व्यक्तीचं उत्पन्न, वैयक्तिक वस्तूची किंमत, इंडिव्हिज्युअल लेवलला अभ्यास केला जातो. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये खालीलपैकी कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, तर मग राष्ट्रीय स्तरावर, देश पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणे, महागाई, दारिद्र्य, बेरोजगारी, हे एक्झाम्पल आहेत. हे तुमचा क्वेश्चन पॅटर्न झाला याच्यावरचा. म्हणजेच आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे क्लिअर केली, POIQचा रेफरन्सही घेतला, याच्यावर येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे पण क्लिअर केलं. आता तुम्हाला सूक्ष्म आणि समग्र याच्याबाबत इथून पुढे काही प्रश्न आला तर तुम्ही नक्की सॉल्व्ह करू शकता. या अशा गोष्टीसाठी अजून एक डेफिनेशन इथे दिली, इमेज दिली बघा. हे पूर्ण देश किंवा जग या लेवलला जर तुम्ही अभ्यास कराल, म्हणजेच मोठ्या व्यापक स्वरूपात अभ्यास कराल, इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. इंडिव्हिज्युअल, एक कंपनी, एक व्यक्ती, एक संस्था, हे मायक्रोमध्ये. अजून एक एक्झाम्पल हे इथं इंडिव्हिज्युअल लेवलला व्यक्ती किंवा हाऊसहोल्ड कुटुंब किंवा फर्म म्हणजे एक कंपनी, इट इज अ पार्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. नॅशनल इन्कम, गव्हर्नमेंट लेवलला अभ्यास करणे किंवा जागतिक स्तरावर अभ्यास करणे, इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. कन्सेप्ट क्लिअर? हां, आता हे सगळं इथं सांगण्याचा उद्देश काय, जे आपलं बुक आहे या सगळ्या गोष्टी बुकमध्ये अशाच पद्धतीने दिलेल्या आहेत. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सला आजपर्यंत डेडिकेटेडली बुक्समध्ये शक्यतो कुठला असा चॅप्टर म्हणून डिवाइड केलेला नव्हता. तुम्हाला मी दाखवतो, ह्या आपल्या पुस्तकात सेपरेटली याच्यात इंडेक्समध्ये तुम्हाला लक्षात येईल, टॉपिक म्हणून ह्याला दिलेलं आहे. हे इथं अर्थशास्त्र म्हणजे काय आणि अर्थव्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्याच इझी लेवलला कळतील. आपल्या या व्हिडिओ सिरीजमागचा उद्देश हा छोट्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसल्यामुळे आपल्याला काही प्रश्नांना मुकावं लागतं, ते न होता आपल्याला तेही प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आणि असे कुठले तरी टॉपिक होते जे आयोगाने आता टाकलेत, त्या कुठल्या पुस्तकात त्याला जास्त असं काय म्हणतो टॉपिकचं वेटेज नव्हतं, ते मी इथं दिलेलं आहे. सूक्ष्म समग्र याच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यातही तुम्ही जरा जो नीट बघितला तिथं सुरुवातीला हे असे अर्थतज्ञ कलर फॉर्ममध्ये. ॲक्च्युली इकॉनॉमिक्स एक किचकट आहे, अवघड आहे, नाही जमत आपल्याला. ते कलरमध्ये द्यायचं काम हे येतं, सूक्ष्म समग्र. नीट बघून घ्या. हे बुक सगळ्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे, तुम्हाला इथंही कॉन्टॅक्ट नंबरवर मिळून जाईल. 2024साठी या सगळ्या गोष्टी याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. सूक्ष्म समग्र हे असे चार्ट डायग्राम ह्याच्यात दिलं. आता तुम्ही इथं आत्ताच बघितलात, ही डायग्राम आपण दिलेली आहे, जस्ट मिनिट. हां, हे कंपॅरिझन म्हणजे सूक्ष्म समग्र मी तुम्हाला शॉर्टमध्ये जे सांगितलं ते एवढा मोठा चार्ट दिला आहे. डिफरन्स बिटवीन मायक्रो आणि मॅक्रो ह्याच्या व्यतिरिक्त आयोगाने काय विचारलं तर तुम्हाला या बुक्समधून कव्हर होऊन जाईल. सो विचार करा आणि बिलकुल म्हणजे घ्यायच्या अगोदर तुम्ही स्वतः चाळा. इफ यू आर कम्फर्टेबल देन ओनली परचेस दिस बुक. अदरवाईज जे काही पुस्तक कुठलं तुम्ही कोळंबे सरांचं किंवा देशले सरांचं असेल ते पण बेस्ट पुस्तक आहे बरं का, त्याबद्दलही तुम्ही तसंच वापरत असाल तर कंटिन्यू करा, नो इश्यू. पण या बुकमध्ये जे डेटाची मांडणी आहे किंवा जे कलर फॉर्मेशन जे दिलेलं आहे, सेपरेशन, सेग्रिगेशन, याच्यावर जास्त काम केलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कम्फर्टेबल असाल तर नक्की वापरू शकता. ठीक आहे. सो हा झाला आत्ता एक मायक्रो आणि मॅक्रोचा जे तुम्हाला हा पार्ट सांगितला इथलचा. हे सगळं सेम अशीच व्हिडिओ सिरीज आपली कंटेंट स्वरूपात जी चालू आहे. तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबचं. आणि टेलिग्रामला या संदर्भात PDF नोट्स या पण येत आहेत. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा किंवा आपल्या व्हिडिओच्याच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. 2024चा राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे सगळं इकॉनॉमिक्स रिलेटेड जे इनपुट्स आहेत ते आपल्या या प्लॅटफॉर्मवर मिळून जातील. त्यामुळे नक्की कंटिन्यू टचमध्ये राहा, तुम्हाला इनपुट्स मिळत जातील. याबाबत रविवारी एक सेशन ठेवलं आहे आपण, ऑफलाईन सेमिनार, म्हणजेच उद्या. त्याचे डिटेल्स दिले तिथं. वेळ सकाळी 11 वाजता आहे. आपला ऑफिसचा ॲड्रेस पण तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्रामवर पण अपडेट दिले. हे जॉईन करण्यामागचा उद्देश परत तुम्हाला मी प्रत्येक वेळेला काहीतरी सांगतो की तुम्ही काय यावं, त्याचं रिझन असं आहे की तुम्ही तुमचा वेळ देताय, त्या वेळेत तुम्हाला तेवढा आउटपुट मिळायला पाहिजे. नाहीतर आपण येतोय 1-1 तास 2-2 तास या सगळ्या गोष्टी आणि मिळत काहीच नाही. तर वास्तव PYQला समोर ठेवून, सिलेबसला आयोगाच्या समोर ठेवून आपण इकॉनॉमिक्स 2024 टार्गेट, राज्यसेवा आणि कंबाईन याबाबत सगळे मुद्दे डिस्कस करणार आहोत. सो नक्की जॉईन करा.
त्याबाबत तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर नंबर दिलेला आहे, तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. सो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसोबत. थँक्यू सो मच.